नमस्कार मंडळी. तर संडे म्हणजे काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर आज आणला होता चणूक मासा. तर यामध्ये काहींची मी करी करणार आहे, तर काही फिश फ्राय करून घेणार आहे. तर त्याच मॅरिनेट करण्यासाठी मी फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, जो बाहेर बाजारात मिळतो तो. त्यानंतर त्यामध्ये घेतलेला मी हळद, तिखट, मीठ आणि आमसूलचं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घेणार आहे. आणि माशांना छान असं दोन्ही साईडून मॅरिनेट करण्यासाठी मी हा मसाला लावून घेणार आहे. जवळजवळ 1 तास तरी हा मासा मॅरिनेट झाला पाहिजे. मासा मॅरिनेट होतोय तोवर आपण गोवन पद्धतीची करी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी लागणारा मसाला जो आहे, इथं मी धणे घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चिंच घेतलेली आहे. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो ओला नारळ आहे, तो घ्यायचा आहे. आणि यामध्ये कोणताच मसाला असा भाजला जात नाही, तर नंतर हा तेलामध्ये भाजला जातो. तर मी याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची. त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे, पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आहे, एक कांदा चिरून टाकायचा आहे. कांदा चांगला लाल झाला की आपण हिरव्या मिरच्या देखील टाकायच्या आहेत. त्यानंतर जो आपण मसाला मिक्सरला बारीक केला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, कारण हा मसाला आपण कच्चाच मिक्सरला बारीक केला होता. तर छान असा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढं आवश्यक असेल, म्हणजे तुम्हाला जशी करी हवी आहे, पातळ किंवा जाड, त्याप्रमाणे यामध्ये पाणी वाढवू शकता. आणि चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले फिश होते ते यामध्ये सोडायचे आहेत आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्याला जास्त पण शिजवायचं नाही आहे, कारण हा फिश लगेचच शिजतो, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही आहे. तर आता ही आपली करी गोवन पद्धतीची छान अशी तयार झालेली आहे. तर लागलीच मी फिश फ्राय देखील करून घेतलेले आहेत. तर मस्त असे दोन्ही साईडून छान असे कुरकुरीत मी हे फ्राय करून घेतलेलं आहे. आणि त्यासोबत खाण्यासाठी गरमागरम अशी भाकरी देखील करून घेतलेली आहे. तर एकंदरीत ही करी अगदीच उत्तम आणि छान लागते. तुम्ही देखील घरी करून पहा. मस्त अशी गोवन चणूक माशाची फिश करी. तर गरमागरम असं भाकरीसोबत एकदमच उत्तम. चला, तर मी तर मस्त असं माझं गरमागरम ताट वाढून घेते आहे. मस्त अशी गोवन फिश करी चणूक माशाची, त्यानंतर फ्राय केलेला फिश आणि मस्त अशी तांदळाची गरमागरम भाकरी. चला, आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.